पेपरला बातमी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळामुळे जुहूत इमर्जन्सी लँडिंग करावे लागले, ते बी कल्याण ठाणे विभागामध्ये. आता हे जे महाशय जे आहेत एकनाथराव शिंदे, हे कोणत्या लग्नाला हेलिकॉप्टरनं जात होते OHD सहित. म्हणजे लग्नाला हेलिकॉप्टरने जायचं, शेतात हेलिकॉप्टरने जायचं, आणखी कुठेतरी दारू प्यायला हेलिकॉप्टरने जायचं. अरे पण शिंदे साहेब, तुम्ही कधीतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हेलिकॉप्टर वापरा ना. एकनाथराव, हा तुम्हाला इशारा आहे. तुम्हाला केलेल्या कर्माची फळं आता मिळायला लागतील असा एक इशारा आहे. तुमचं आता पुण्य कमी झालं, पाप जास्त झालं. तुम्हाला आता पुण्य करण्याची खूप गरज आहे. तर पुण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जन्माने हिंदू आहात, म्हणजे हिंदू मायथॉलॉजी मानत असाल. आमच्या जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यामध्ये पाडळसर धरणामुळे सात्री गावचं पुनर्वसन प्रक्रिया सरकारने मे 2022पर्यंत 80 कोटी खर्च करून केलेली आहे, पूर्ण केली. सगळ्या वस्तू बांधकाम झालेलं आहे. आता कलेक्टर जळगावचे ते प्लॉट वाटप करणार, घरं बांधण्यासाठी पैसे वाटप करणार. तोच अंमळनेरचा आमदार अनिल पाटील या राक्षसाने लेखी पत्र देऊन अडवणूक केलेली आहे. कारण या लोकांचं तिथं इन्व्हेस्टमेंट आहे, इथं संबंध आहेत, आणि म्हणून यांना त्या पुनर्वसनसोबत यांनाही त्याच्यातून मालमर्यादा पाहिजे आहे. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हेलिकॉप्टरने लग्नाला जातात, कुठे बारशाला जातात, कुठे भेटीला जातात, कुठे त्या अशोक खरातकडे जातात. अरे मग एकनाथराव, एकदा तुम्ही अंमळला त्या सात्री गावाला भेट तर द्या यार. आणि हा विषय तुम्हाला त्या अंमळनेरचे माजी आमदार जे शिरीष चौधरी होते यांनी माझ्या समोर सांगितलेलं आहे, जेव्हा तुमचं विधानसभा अधिवेशन चालू होतं मुंबईला तेव्हा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि नसेल माहिती तर आता मी जे बोललो या विषयावर तुम्ही जळगावच्या कलेक्टरला किंवा अंमळनेरच्या प्रांताला तहसीलदाराला फोनवर माहिती घेऊ शकता. आणि म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची मागणी आहे, खूप झालं पाप, तुमच्या लक्षात येत नाही ते, पण यमराजा मात्र याची नोंद ठेवतो. आणि म्हणून यमराज याला घेऊन तुमच्या ठाणे, कल्याण, डोंबिवली भागामध्ये फिरतो आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही हेलिकॉप्टरने बसावं, वारा वादळ यावं आणि धुकं यावं, धूर उडावा, आणि मग तुमची घाईगडबड व्हावी. तुम्ही वाचले, याच्यातून वाचले एकनाथराव. थोडं पुण्याची कामं करा. खूप झाली लूटमार, आता खूप पापं झाली आता तुमची. आणि म्हणून म्हणतो थोडं पुण्य करावं. तुम्ही शेतकरी म्हणून घेतात स्वतःला, मग सात्रीचे लोक काही अमेरिका आणि कॅनडाचे व्यापारी आहेत का? त्यांनाही मदत केली पाहिजे. धरण तुम्ही बांधतायत ना, मग पुनर्वसन तर सरकारची जबाबदारी आहे, ती काही भीक मागत नाही आहे. अरे पण इतकी पण नालायक आमदार आणि मंत्री असतील हरामखोर की त्यांना माणसं गोळ्या घालू शकत नाही कायद्याच्या भीतीने. म्हणून यमराजा त्यांना अशी तजवीज करतो. तुमच्यावर ही तजवीज होऊ नये तोपर्यंत तुम्ही सावध व्हावं, असं माझं तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे. बघा एकनाथराव, कधीतरी तुम्ही शुद्धीवर असाल तर विचार करा की हे मार्गदर्शन, हा सल्ला, हे भविष्य, हा पाप पुण्याचा पाढा, हा चित्रगुप्ताचा लेखाजोखा खरा की खोटा, जरा विचार करा आणि मग त्या दृष्टीने कामाला लागा.